आजची आपली रेसिपी आहे बटाटे पोहेची। तर आज मी तुम्हाला एका नवीन पद्धतीने आणि एका सोप्या ट्रिकने हे बटाटे पोहे बनवून दाखवणार आहे। एकदम मऊ लुसलुशीत होतात। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मनीषा होमस्टाईल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पोहे घेतलेले आहेत। तर आधी ते आपल्याला चाळणीवर स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। पूर्ण पोहे ओले झाले पाहिजे, असं भरपूर पाणी टाकून। तर छान असे पूर्ण ओले होईपर्यंत हे धुवून घ्यायचे आहेत आणि चाळणीवरच धुवायचे, म्हणजे ते पूर्ण पाणी निथळतं आणि पोहे सुद्धा मोकळे असे सुटसुटीत तयार होतात। तर आता हे साईडला ठेवून देवा पाणी निथळण्यासाठी। तर इथे मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। याच्यावर आपल्याला आधी कांदा आणि हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। तर तेल न टाकता आपल्याला कांदा आणि मिरच्या भाजून घ्यायच्या। तर आधी कांदा टाकते आणि नंतर मिरच्या टाकायच्या आणि आपल्याला असंच खरपूस असे हे कांदा आणि मिरच्या भाजून घ्यायच्यात। तर याच्यात आपल्याला तेल टाकायचं नाही। तर छान असं 3-4 मिनिटं खरपूस असं भाजून घ्यायचे आहेत हे दोनच जिन्नस। तर कांदा आणि मिरच्या अशा तव्यावर भाजून घेतल्याने आपल्या पोह्याला टेस्ट ही खूप छान येणार आहे। तर आता कांदा सुद्धा लाल झालेला आहे आणि मिरच्या सुद्धा छान भाजलेल्या आहेत। आता हे काढून घेऊया। तर पोह्यामधलं पाणी सुद्धा निथळलेलं आहे। यामध्ये टाकूया हळद आणि मीठ, आणि हळद मीठ छान असं हाताने पोह्याला चोळून घ्यायचं आहे। तर बघू शकता पाणी निथळल्यानंतर आपले पोहे एकदम असे मोकळे झालेले आहेत। आता कढई ठेवलेली आहे गॅसवर। कढई गरम झाली, त्यामध्ये टाकायचं आहे तेल। तर मी आधी शेंगदाणे तळून घेणार आहे। तर शेंगदाणे छान तडतडले पाहिजे असे तळून घ्यायचे। आता हे काढून घ्यायचे आहे। तर शेंगदाणे काढून घेतले। आता याच्यात बाकीचे जिन्नस टाकूया। 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, कढीपत्ता, भरपूर कढीपत्ता टाकायचा आहे। आता यामध्ये टाकूया बटाटे। तर बटाटे आपल्याला भरपूर घ्यायचे आहे। तर मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे बारीक चिरून। तर खूप बारीक चिरून घ्यायचा आहे, जास्त जाड अशा फोडी ठेवायच्या नाही त्याच्या। तर आता हा बटाटा छान असा परतून घेऊया। लाल होईपर्यंत छान असं तळून घ्यायचं याला। मीडियम गॅसवर ही फोडणी करायची। आता यामध्ये टाकूया आपण भाजलेला कांदा आणि मिरच्या। आता हे छान असं तळून घ्यायचं आहे। तर बटाटा मऊ होईपर्यंत आपल्याला ही फोडणी तळून घ्यायची आहे, कमी गॅसवरच। तर आता बटाटा आपला मऊ झालेला आहे। यामध्ये टाकूया पोहे। तर मी शेंगदाणे सुद्धा या पोह्यामध्येच काढून घेतलेले होते। तर गॅस कमीच ठेवायचा आहे। आता हे पोहे हलवून घ्यायचे आहेत। तर आपण हळद आणि मीठ आधीच टाकलेले आहे, आता आपल्याला मीठ टाकायची गरज नाही। तर कमी गॅसवर असे छान हे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे मी ती टाकली नाही, पण तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे। आता हे छान असे परतून घ्यायचे। असं 3-4 मिनिटे कमी गॅसवरच ठेवायचे आहेत पोहे। तर बघू शकता आपले पोहे झालेले आहेत। आता गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तयार आहे आपले अशा वेगळ्या ट्रिकने बनवलेले बटाटे पोहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।